नमस्कार मंडळी, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपण UGC नेट आणि MS सेट एक्झाम 2026 याचं प्रिपरेशन करत आहोत आणि आज आपण त्या आपल्या एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये आज आपण सगळ्यात महत्त्वाचे, सगळ्यात जास्तीत जास्त विचारले जाणारे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, जसं की मोस्ट इम्पॉर्टंट MCQs ऑन द प्रिएम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, भारतीय कॉन्स्टिट्यूशनमधले आपण प्रिएम्बल जे आहे, प्रस्तावना जे आहे, याच्याबद्दल एक आपण लेक्चर घेतलेला आहे. याची तुम्हाला डिटेलमध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि आज आपण त्याच संदर्भामध्ये त्याच्यावर विचारले जाणारे जे कोणकोणते MCQs आहेत, जे महत्त्वाचे आहेत, यांना आपण आज डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, द प्रिएम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन वॉज इन्स्पायर्ड बाय. ओके, म्हणजे काय आहे, आपलं प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कुठून इन्स्पायर्ड झालेलं आहे, तर जवाहरलाल नेहरू जे आहेत यांनी जे ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन जे आहे कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीच्या समोर जे ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन प्रेझेंट केलेलं होतं 1946 मध्ये. ठीक आहे, तर हे जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आहे याला प्रेझेंट केलं होतं की आपलं भारताचं जे संविधान असेल तर याचा एक साधारण ढाचा किंवा फ्रेमवर्क ज्याला तुम्ही म्हणू शकता की कसं असलं पाहिजे कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यामध्ये कोणत्या आयडियाज, कोणते प्रिन्सिपल्स आपण घेतले पाहिजे. ठीक आहे, हे जे काही फ्रेमवर्क आहे यालाच ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन असं म्हटलेलं आहे, जे जवाहरलाल नेहरू यांनी कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीच्या समोर प्रेझेंट केलेलं होतं. ठीक आहे, सो करेक्ट आन्सर काय आहे तुमचं, नेहरूज ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच केस हेल्ड दॅट द प्रिएम्बल इज नॉट पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे कोणती केस अशी आहे की ज्यामध्ये प्रिएम्बल जी आहे ती आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा किंवा संविधानाचा पार्ट नाही असं जजमेंट झालेलं होतं. तर ती कोणती केस आहे, केशवानंद भारती केस आहे, तर हिच्यामध्ये जजमेंट झालेला आहे किंवा प्रिएम्बल हा कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अमेंडमेंट करू शकतात, पण अमेंडमेंट करत असताना तुम्हाला त्याचं बेसिक स्ट्रक्चर डिस्ट्रॉय होणार नाही. कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते डिस्ट्रॉय होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. म्हणजे हा प्रश्न तर नाही, इलिमिनेट करून तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात MCQ, म्हणजे आपल्या UGC नेट आणि सेट एक्झाम देत असताना. बेरुबारी युनियन केस, यस, बेरुबारी युनियन केस जी फर्स्ट केस आहे जी प्रिएम्बल बद्दल डिस्कस करते आणि यामध्ये इश्यू क्रिएट झालेला होता किंवा प्रिएम्बल जो आहे तो कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे की नाही. सो यामध्ये जजमेंट दिलेला आहे की प्रिएम्बल जो आहे तो कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट नाही. मिनर्वा मिल्स आणि गोलकनाथ ह्या त्याच्यानंतर आलेल्या केसेस आहेत. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इन विच केस डिड द सुप्रीम कोर्ट होल्ड दॅट द प्रिएम्बल इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आपण आत्ताच डिस्कस केलेलं आहे की कोणत्या केसमध्ये असं म्हटलेलं आहे की प्रिएम्बल जो आहे कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे. ठीक आहे, आता बेरुबारी केस जी आहे हिच्यामध्ये तर अजिबात नाही म्हटलंय की कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे. गोलकनाथच्या केसमध्ये नाही. केशवानंद भारती या केसमध्ये फर्स्ट टाइम रिकॉग्नाइज्ड करण्यात आलेलं होतं की काय आहे, प्रिएम्बल जो आहे तो कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे. ओके, फर्स्ट टाइम रिकॉग्नाइज करण्यात आलं होतं. यालाच डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन जो आहे तो या केसमध्ये इंट्रोड्यूस झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इंदिरा गांधी केस नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच वर्ड्स वेअर ॲडेड टू द प्रिएम्बल बाय द 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट 1976. म्हणजे काय आहे, प्रिएम्बल मध्ये कोणते वर्ड्स ऍड करण्यात आलेले आहे. 42nd कॉन्स्टिट्यूशनल जी अमेंडमेंट झाली 1976 सालची, यामध्ये कोणते शब्द ऍड करण्यात आलेले आहे प्रिएम्बल मध्ये. आतापर्यंत प्रिएम्बल मध्ये फक्त एक वेळा अमेंडमेंट झालेली आहे आणि याचं उत्तर आहे, सोपं उत्तर आहे, सोशलिस्ट, सेक्युलर, युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. ठीक आहे, हे 3 वर्ड्स जे आहेत ते ऍड झालेले आहे आणि यानंतर कधीही आपलं म्हणजे आतापर्यंत यानंतर कोणतीही अमेंडमेंट झालेली नाहीये. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, द प्रिएम्बल डिक्लेअर्स इंडिया टू बी. है ना, प्रिएम्बल मध्ये आपण बघितलेलं होतं, तर त्याच्यामध्ये काय डिक्लेअर केलेलं आहे इंडियाला, आपण काय करणार आहोत, सॉव्हरीन, सोशलिस्ट, हे सगळे आहेच. ओके, सगळे आहेत, फक्त फेडरल नाहीये. है ना, फेडरल नाहीये. सॉव्हरीन, सोशलिस्ट, डेमोक्रेटिक, रिपब्लिक. ओके, हे रिपीट झाले. हा, सोशलिस्ट, सेक्युलर, यस. सॉव्हरीन आहे, सोशलिस्ट, डेमोक्रेटिक, रिपब्लिक, यस. हे तिघही आहे. पण कोणते सगळे वर्ड्स याच्यामध्ये ऍड आहे, तर ऑप्शन नंबर 3 याच्यामध्ये काय आहे, सॉव्हरीन पण आहे, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक. इतरांमध्ये काय आहे, एक वर्ड आहे तर एक वर्ड नाहीये. याच्यामध्ये आहे डेमोक्रेटिक, रिपब्लिक. तर उत्तर काय आहे तुमचं, ऑप्शन नंबर 3. फेडरल जो आहे तो नाहीये. ओके, फेडरल त्यामध्ये घेतलेलं नाहीये. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द प्रिएम्बल मध्ये कोणता वर्ड मेन्शन नाहीये.
ओके, लिबर्टी बघितलंय आपण, लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप, यस. इक्वालिटी ऑफ स्टेटस, फ्रॅटर्निटी, हो बघितलंय आपण. काय नाही बघितलंय, फेडरलिझम बघितलेलं नाहीये. म्हणजे काय आहे तुमचं उत्तर, काय आहे 4 नंबरचा ऑप्शन आहे. प्रश्न नॉट विचारलेला आहे, नॉट निगेटिव्ह क्वेश्चन असतात तर ते व्यवस्थित नीट वाचून घ्यायचे आहेत. बऱ्याचदा आता कन्फ्युजन होतं, आपण असं घाईघाईत वाचून घेतो किंवा कोणता प्रश्न विच फॉलोइंग इज मेन्शन इन द प्रिएम्बल, मग काय आपण लिबर्टी पण आहे, इक्वॅलिटी पण आहे, फ्रॅटर्निटी पण आहे, मग आपलं कन्फ्युजन होतं. सो प्रश्न नीट वाचून घ्यायचा आहे. प्रश्न नॉट विचारलेला आहे आणि फेडरलिझम जे आहे ते याला आपल्या प्रिएम्बलमध्ये ऍड केलेलं नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द प्रिएम्बल सेक्युअर्स द जस्टिस इन विच फॉर्म. कोणकोणत्या पद्धतीचे जस्टिसचे कोणकोणते फॉर्म दिलेले आहे. सोशल पॉलिटिकल आहे, इकॉनॉमिक, रिलिजियस आहे का नाहीये. ठीक आहे, रिलिजियस नाहीये म्हणजे इथेच ते क्वेश्चन येईल. बघा अशा वेळेला पॉईंट जे आहे ते निगेटिव्ह पद्धतीने इलिमिनेट करत जायचं. आता इथे बघा वरती 1 आणि 2 नंबरला सोशल पॉलिटिकल आहे, सोशल इकॉनॉमिक पॉलिटिकल 3 पॉइंट जे आहेत ते देण्यात आलेले आहे. ओके, सोशल इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल, त्याच्यामुळे करेक्ट आन्सर काय आहे तुमचा सेकंड, ऑप्शन नंबर सेकंड. त्याच्यानंतर द टर्म सेक्युलर इम्प्लाइज, म्हणजे सेक्युलर ही जी टर्म आहे आपल्या प्रिएम्बल मध्ये ती काय शो करते. स्टेट रिलिजन एक्झिस्ट, स्टेटमध्ये कोणतं रिलिजन आहे का, एक्झिस्ट करतं का, स्टेटचं राज्याचं स्वतःचं कोणतं धर्म आहे का, नाहीये. इक्वल ट्रीटमेंट ऑफ ऑल रिलिजन्स याचा असा अर्थ होऊ शकतो का, एक्झॅक्टली होऊ शकतो. रिलिजन कंट्रोल द स्टेट, धर्म जो आहे तो स्टेटला कंट्रोल करतो का, अजिबात नाही करत. नो फ्रीडम ऑफ रिलिजन, आपल्याला फ्रीडम ऑफ रिलिजन आहे का, हो आहे, रिलिजन आहे. इथे नो म्हटले म्हणजे हे पण ऑप्शन होणार नाही. सो करेक्ट आन्सर आहे तुमचं सेकंड नंबर. ठीक आहे. नेक्स्ट आहे द प्रिएम्बल कॅन बी अमेंडेड अंडर. ओके, प्रिएम्बल किंवा कॉन्स्टिट्यूशन कोणत्या आर्टिकलने अमेंडमेंट होतो, नाही आर्टिकल 13 नाही. त्याच्यानंतर आर्टिकल 32 नाही. आर्टिकल 32 जो आहे तो काय आहे, रिट पिटिशन वगैरे. आर्टिकल 32 मध्ये काय आहे, सुप्रीम कोर्टाला राईट देण्यात आलेले आहे. ओके, त्याच्यानंतर आर्टिकल 368, यस, आर्टिकल 368 प्रमाणे तुम्ही प्रिएम्बल प्लस कॉन्स्टिट्यूशन याला तुम्ही अमेंड करू शकतात. पण अमेंड करत असताना बेसिक स्ट्रक्चर जे आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं त्याला काय आहे, तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर जे आहे हे तुम्ही डिस्ट्रॉय करू शकत नाही किंवा त्याला तुम्ही रिमूव्ह करू शकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे आर्टिकल 356 नाही. तर करेक्ट आन्सर काय आहे तुमचं आर्टिकल 368. 13 का नाही, 32 पण नाही आणि 356 पण नाही. 356 काय आहे, एमर्जन्सीची प्रोव्हिजन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच केस कन्फर्म दॅट द प्रिएम्बल कॅन बी अमेंडेड प्रोव्हाइडेड द बेसिक स्ट्रक्चर इज नॉट डिस्ट्रॉय. कोणत्या केसमध्ये. ओके, हिच्यामध्ये बाय मिस्टेक ते सिलेक्ट झालेलं आहे. उत्तर काय आहे, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन कुठे दिलेला आहे, कुठे इस्टॅब्लिश झालेला आहे, केशवानंद भारती. याचा अर्थ असा नाही, या प्रश्नाचा अर्थ काय आहे, कोणत्या केसमध्ये हे कन्फर्म झालेलं आहे की तुम्ही प्रिएम्बल जी आहे ती अमेंड करू शकता पण तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते तुम्ही त्याला डिस्ट्रॉय करू शकत नाही. कोणती केस आहे, केशवानंद भारती ही केस आहे. बेरुवारी केस नाही, गोलकनाथ पण नाही आणि ए.के. गोपालन पण नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे द सोर्स ऑफ अथॉरिटी अकॉर्डिंग टू द प्रिएम्बल. प्रिएम्बल जे आहे त्या पद्धतीप्रमाणे सोर्स ऑफ अथॉरिटी कोण आहे, पार्लमेंट पासून अथॉरिटी मिळते का, नाही. प्रेसिडेंट कडून मिळते का, नाही. ज्युडिशियरी कडून मिळते का, अजिबात नाही. पीपल ऑफ इंडिया, वी द पीपल ऑफ इंडिया दिलेला आहे ना आपल्या प्रिएम्बल मध्ये. म्हणजे काय आहे, सोर्स ऑफ अथॉरिटी कोण आहे, पीपल ऑफ इंडिया आहे है ना. भारतातले जे लोक आहेत तेच इलेक्शन करून, चॉईस करून, वोटिंग करून निवडून देतात है ना. सरकार जे घडतं, प्रेसिडेंट वगैरे यांना कोण नियुक्त केलं जातं, यांना इलेक्शनच्या मार्फत नियुक्त केलं जातं. आणि जर त्यांना वाटलं, जनतेला वाटलं की बा ही जी गव्हर्नमेंट आहे ती प्रॉपर काम करत नाहीये, तुम्ही त्याला काढू शकतात. सो पीपल ऑफ इंडिया हे कोण आहे, सोर्स आहे, सोर्स अथॉरिटी आहे. द प्रिएम्बल वॉज अडॉप्टेड ऑन, प्रिएम्बल कोणत्या दिवशी अडॉप्ट करण्यात आलेला आहे, 26 नोव्हेंबर 1949 ला ते अडॉप्ट करण्यात आलेला आहे आणि इथे त्याला एन्फोर्स करण्यात आलेलं. 15 ऑगस्ट 1947 नाही, डिसेंबर 1946 नाही, 1949, 26 नोव्हेंबर 1949. द कॉन्स्टिट्यूशन केम इन टू फोर्स ऑन, म्हणजे एन्फोर्समेंट कधी झालेली आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनची, तर आहे 26 नोव्हेंबर 1950. ठीक आहे, याच्यामध्ये कोणतंही कन्फ्युजन होणार नाही. याच्यामध्ये काय आहे, आपण अडॉप्ट केलं आहे,
आणि 26 जानेवारी 1950 मध्ये आपण काय केलंय, त्याला एन्फोर्स केलेलं आहे. ओके, 26 जानेवारी 1950 ला प्रजासत्ताक दिन म्हणून आपण काय आहे, सेलिब्रेट करतो. ओके, नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऑब्जेक्टिव्ह मेन्शन इन द प्रिएम्बल. प्रिएम्बल मध्ये जे कोणते ऑब्जेक्टिव्ह आहे याच्यापैकी, या लिस्ट पैकी कोणतं ऑब्जेक्टिव्ह नाहीये प्रिएम्बल मध्ये? जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी, यास ऑब्जेक्टिव्ह आहे. फंडामेंटल ड्युटीज हे ऑब्जेक्टिव्ह आहे का? नाही, अजिबात नाही. मग करेक्ट आन्सर काय आहे तुमचा? फंडामेंटल ड्युटीज है ना. हे सगळे काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहे. प्रश्न काय विचारलाय, कोणतं ऑब्जेक्टिव्ह नाही. सो करेक्ट आन्सर आहे फंडामेंटल ड्युटीज. नेक्स्ट क्वेश्चन आहे द प्रिएम्बल serves as a source of legislative power, an interpretative tool for the constitution, substitute for the fundamental rights and ordinary law. ठीक आहे, प्रिएम्बल काय सर्व करतो, म्हणजे आपल्याला कशी मदत होते प्रिएम्बलची? लेजिस्लेटिव्ह पॉवर होते का? नाही, अजिबात नाही. इंटरप्रिटिव्ह टूल म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मधले कोणते प्रोव्हिजन्स जे ॲम्बिग्युटी असेल त्याला रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला प्रिएम्बलची मदत होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच अमेंडमेंट इन्सर्टेड द वर्ड इंटिग्रिटी, है ना. कोणती अमेंडमेंट आहे? 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. याच्यामध्ये काय आहे, युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन, सेक्युलर, है ना, हे जे वर्ड्स जे आहेत ते ऍड करण्यात आलेले आहे. सो कोणतं? 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 1976. ओके, हे जे आहे ते आतापर्यंत जे आपण प्रिएम्बल मध्ये जे आहे त्या प्रिएम्बलशी रिलेटेड जे महत्त्वाचे प्रश्न आहेत आपण ते बघितलेले आहेत. जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्हाला व्हॉट्सअपला नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ग्लोबल ऑनलाईन ॲप जे आहे ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, थँक्यू सो मच.